हॅलो दोस्तों, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता बिलकुल आपल्या नॉर्मल स्क्रीनवरती आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निफ्टीची किंवा मार्केटची मागच्या आठवड्याची चाल आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्याची चाल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणते कोणते महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत, इम्पॉर्टंट इव्हेंट्स कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत आणि या व्हिडिओचं आपण विश्लेषण करणार आहोत. तर आपण सुरू करूया आपण आता ह्या व्हिडिओला की बिलकुल. तर आपण मार्केटचे हॉलिडे पाहू शकता तुम्ही. तर मार्केटला कोणताही हॉलिडे नाही या वीकमध्ये. सप्टेंबरमध्ये 2 हॉलिडे आहेत. तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला कोणताही हॉलिडे नाही. तर ह्या वीकमध्ये तर मार्केट 5 डेज पूर्णपणे चालू राहणार आहे. तर हे सर्वांनी पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. परत सुरुवात करूया आपण निफ्टी 50 पासून. तर आपण मार्केटमध्ये पाहू शकता की मार्केट आपला बेंच मार्केट जो आहे इंडियनचा तो आहे निफ्टी 50. तर आपण निफ्टी 50ची मागच्या आठवड्याची चाल काय होती ती पाहूया. तुम्ही पाहू शकता इथे निफ्टी 50ची मागच्या आठवड्याची चाल जवळपास निफ्टी मागील आठवड्यात 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या वीकमध्ये जवळपास निफ्टीनं 211 पॉईंटची एक नॉमिनल बढ़त घेतलेली आहे. नॉमिनल का म्हणतो मी, कारण एक मोठा इव्हेंट आला होता, म्हणजे मोठी न्यूज आली होती. ती होती म्हणजे GST. हा मोठी न्यूज येऊन सुद्धा मार्केटने फक्त 211 पॉईंटचीच बढ़त घेतलेली. हा एक मोठी इम्पॉर्टंट न्यूज होती ही, पण मार्केटने त्याला रॅली घेतलेली नाही त्या GSTच्या न्यूजची. हे कुठं ना कुठं ते एक चिंतेची बाब आहे की मार्केटने त्या पॉईंटचा पॉझिटिव्ह न्यूज घेतलेली नाही. हालाकी घेतलेलं आहे की असं नाही की बाबा की रॅली घेतली नाही, तर रॅली घेतलेली. तर यानंतरनं तुम्हाला इथं सेलिंग पण पाहायला मिळालेलं आहे. ती जी तेजी घेतलेली न्यूजची ती तेजी काही तिथं टिकलेली पाहायला आपल्याला मिळत नाही. तर का टिकलेलं नाही, तर FIs कडून आलेली सेलिंग हे त्याचं एक मुख्य कारण होतं. तर त्यानंतर आपण पाहूया FIDIs यांचा डाटा पाहूया. FIDIs डाटा काय होता की मागच्या आठवड्यात की महत्त्वाचं जे कोण होतं, आपण जे कोणाला ट्रॅक करतो FI आणि DIs यांचा डाटा आपण ट्रॅक करतो. तर मागच्या आठवड्यात FIDI डाटा काय होता की FIs किती सेल केलेली आहे, जवळपास 5,664 कोटीची त्यांनी सेलिंग केलेली आहे मार्केटमध्ये. आणि DIsने काय केलेलं आहे 13,442 कोटीची बाबा चांगलीच बाईंग केलेली आहे ॲज कम्पेअर्ड टू द FIs यांच्या सेलिंगला. म्हणजे FIची सेलिंग जवळपास 5,500 कोटीची झालेली आहे आणि DIs यांची बाईंग 13,500 कोटीची बाईंग केलेली आहे. एक चांगली बाईंग आहे. DIsने लगातार मार्केटला सपोर्ट दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता गेले काही महिने तुम्ही पाहू शकता डिसेंबरपासून DIsने यांनी मार्केटला चांगला सपोर्ट दिलेला आहे. त्याच्यामुळेच आज इंडियन मार्केट जे आहे आज तुम्ही एक चांगल्या लेवलला पाहताय. 24,000च्या लेवलला तुम्ही मार्केटला आज पाहताय. हे जर DIs एवढी यांची जर बाईंग नसती तर तुम्ही मार्केट आज 20,000 19,000च्या लेवलला पण पाहिलं असतं. तुम्ही हे साफ दिसतेच की तुम्हाला इथं हे आकडा तुम्हाला हा दिसतोच ह्या महिन्याचा. फक्त आपण हे मागच्या 3-4 महिन्यात जर तुम्ही ट्रॅक केला तर तुम्हाला आज मार्केट निश्चितच तुम्हाला 20,000चा दिसला असता. त्यानंतर आपण पाहूया मार्केटच्या ह्या वीकमध्ये कोणते कोणते कॉन्कॉल्स झालेले आहेत, म्हणजे ट्रान्सक्रिप्ट्स आलेले आहेत कोणत्या मार्केट. हे ट्रान्सक्रिप्ट्स म्हणजे काय असतात की बाबा मीटिंग झालेल्या असतात कंपनीच्या. तर तिथे जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स किंवा म्युच्युअल फंड्स आहेत त्यांनी ते अटेंड केलेले असतात आणि त्यांनी काही प्रश्नोत्तरं तिथे झालेले असतात. त्याच्याकडून कंपनीने काय केलेलं असतात, उत्तरं दिलेले असतात. मग त्या उत्तरामध्येच काय होतं की कंपनीचं काय जे फ्युचर आहे ते आपल्याला, फ्युचर म्हणजे काय नेक्स्ट क्वार्टर किंवा नेक्स्ट 2-3 क्वार्टर्सचं जे काही फ्युचर आहे ते आपल्याला तिथं दिसणार आहे. कंपनी जे ऑर्डर बुक आहेत, कंपनी जे काही एक्सपोर्ट जो बिझनेस असणार आहे किंवा क्वार्टरली जो काही इम्पॅक्ट पडणार आहे नेक्स्ट क्वार्टरचा, किंवा जे आता दिवाळी येणार आहे ते दिवाळीमध्ये दिवाळीचा कोणता इम्पॅक्ट पडणार आहे कंपनीवरती. ह्या असे वेगवेगळ्या कंपनी आहेत, वेगवेगळे सेक्टर आहेत. मग त्यातच एक मागच्या आठवड्यात कोणते कोणते ट्रान्सक्रिप्ट्स आलेले आहेत तर ते पाहू शकता तुम्ही. SRF, सोलार इंडस्ट्रीज, डॉक्टर अग्रवाल्स हेल्थ केअर, अवंती फीड्स, श्री लोटस डेव्हलपर्स आणि SRF हे जे कंपनी आहेत तर ह्यांच्या ट्रान्सक्रिप्ट्स आलेले आहेत. तर तुम्ही जाऊन जे कोणी इन्व्हेस्टर्स आहेत, लॉंग टर्म विजन असतात त्यांचे, तर ते नक्कीच हे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी ट्रान्सक्रिप्ट्स ते जाऊन वाचायच्या आहेत. त्यानंतर मागच्या आठवड्यात एक चांगला इव्हेंट झाला होता, तो म्हणजे कोणता होता, GST. ही GST काउन्सिल झाली होती, मीटिंग झालेली होती. त्या मीटिंगमध्ये काय झालेलं की टॅक्स स्लॅब, GSTचे स्लॅब आहेत ते 0 आणि 18% असे 5 आणि 18% असे 2 स्लॅब ठेवलेले आहेत. 12%चा 28%चा स्लॅब काढून टाकलेला आहे आणि मोठा ठेवला आहे तो आहे तो आहे 40%चा. मग ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व हे टॅक्स स्लॅब आपण GST स्लॅब जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. 0% कोण आहेत, 5% कोण आहेत आणि 18% कोण आहेत हे आपण सर्व कव्हर केलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकतात. त्यानंतरनं ह्या मागच्या वीकमध्ये काय हे टर्म जे आहे ते चांगलेच चर्चेत राहिले होते. यांचं कारण होतं म्हणजे त्यांनी एक अधिक विधान केलं होतं की आपण इंडिया आणि रशियाला लॉस्ट केलं आहे चायनाला. आणि त्यानंतर नेक्स्ट डेलाच त्यांचं एक विधान आलं, ते म्हणजे कोणतं की इंडिया एक चांगला मित्रपक्ष आहे, मोदी पण एक चांगले मित्रपक्ष आहेत. त्यांनी US ला व्हिजिट केली होती, रोज गार्डनमध्ये बसून आम्ही चर्चा केली होती आणि त्यामुळेच मोदी यांनी पण त्यांच्या ह्या
ट्विटला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. सॉरी, त्यांच्या त्या कॉन्फरन्समध्ये जी माहिती झाली होती, बातचीत झाली होती, त्यालाच त्यांनी मोदींनी पण त्या ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर दिलेलं आहे. ते पण एक चांगलं होतं की उदाहरण दिलेलं आहे की आपण एक हे काय होतं की ह्या कोणत्या दृष्टीनं आपण पाहतो की एक निगोशिएशनसाठी कोणती तरी एक विंडोज ओपन झालेलं आहे इंडियनला, मग त्याचा इंडियाने फायदा घेतला पाहिजे. हा मोदी आणि ट्रम्प यांच्यात अजून ऑफिशियली कोणती अशी माहिती आलेली नाही की बाबा भेट होईल काय होईल, पण मला नक्कीच एक विंडो ओपन दिसते मला इथे. येणाऱ्या काही दिवसात त्याची होऊ शकते चर्चा की ऑफिशियल आपण वेट करूया की बाबा ही कोणती विंडो आता कधी आणि कशी ओपन होते ते आपण विंडोज पाहणे. आता विंडो कधी ओपन होते आणि निगोशिएशनसाठी टेबलवरती कधी बसतात हे ऑफिशियली आपण पाहणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण मार्केटचे नेक्स्ट इव्हेंट आहेत, तर नेक्स्ट इव्हेंट कोणते, नेक्स्ट वीकमध्ये एक इव्हेंट आहेत, तर कोणते कोणते इव्हेंट आहेत ते पण पाहूयात. तर फार कॉशियस राहण्याची गरज आहे मार्केटमध्ये, कारण का फार महत्त्वाचे इम्पॉर्टन्स इव्हेंट्स येणार आहेत मार्केटमध्ये. इम्पॉर्टन्स इव्हेंट येणार आहेत, तुम्ही त्याला 3 स्टार किंवा 5 स्टार इव्हेंट्स पण म्हणू शकता, कारण का क्वार्टरली हाच इव्हेंट येतो हा, तर तुम्ही त्याला हे 5 स्टार इव्हेंट्स तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि फार महत्त्वाचा इव्हेंट्स आहे तो म्हणजे कोणता इव्हेंट्स आहे तो पण आपण पाहूया. तर मित्रांनो हा इव्हेंट आहे इन्फ्लेशन डाटा येणार आहे. इन्फ्लेशन डाटा हा इव्हेंट आहे नेक्स्ट वीकमध्ये. तर किती तारखेला आहेत, एक आहे 11 सप्टेंबरला. 11 सप्टेंबरला कुणाचा डाटा आहे, तर US चा डाटा येणार आहे, इन्फ्लेशन डाटा येणार आहे. 11 सप्टेंबरला हा US चा इन्फ्लेशन डाटा येणार आहे. त्यानंतर मित्रांनो जर हे केलं तर 12 सप्टेंबरला पण इव्हेंट एक आहे. 12 सप्टेंबरला पण कोणता इव्हेंट आहे, तर तो पण सेम इन्फ्लेशन डाटा आहे. तो पण कुणाचा येणार आहे, तो इंडियाचा हा इन्फ्लेशन डाटा येणार आहे. हा फार महत्त्वाचे असणार आहे, ह्याच्यावरती पण तुम्ही नोट करून ठेवा की बा हा स्टार करून ठेवा ह्या तारखेला. मग हे तारीख का सांगतो मी, का समजा एक कोणतं नवीन पोझिशन घेणार असतील स्टॉकमध्ये, किंवा कोण सेलिंग कोण करून जातं की निफ्टीमध्ये, किंवा ओव्हरनाईट पोझिशन होल्ड करून जातात, तर त्यांच्यासाठी एक इव्हेंट महत्त्वाचे असतात. कारण का ह्या इव्हेंटमुळे काही पण होऊ शकतं की मार्केट गॅप अप गॅप डाऊन, 200 पॉईंट 200 पॉईंट गॅप अप गॅप डाऊन, म्हणजे निगेटिव्ह का पॉझिटिव्ह डाटा कोणता. अमेरिकेमुळे इन्फ्लेशन डाटा नाही, पण इंडियाच्या इन्फ्लेशन डाटावर तर नक्कीच हा रिॲक्शन मार्केट देत असतो. सॉरी जरा म्हणजे निगेटिव्ह ॲज एक्सपेक्टेशन आला तर चांगलीच आहे, ॲज निगेटिव्ह जर आला ॲज एक्सपेक्टेशनपेक्षा समजा जास्तच मार्केटने इन्फ्लेशन डाटा जर मार्केट एक्सपेक्टेशन चांगलाच रेकॉर्ड जर दिला तर ते म्हणजे हे असेल आपले एक्सपेक्टेशन असं की मार्केट 200% गॅप अप किंवा गॅप डाऊन. तर हा आपण एक जे कोण इन्व्हेस्टर आहेत की जे कोण नवीन पोझिशन घेणार आहेत स्टॉक्समध्ये, जे कोण निफ्टीमध्ये ऑप्शन्स बाय किंवा होल्ड करून चालतात, तर त्यांचे एक हा महत्त्वाचा डाटा, हे महत्त्वाचे 2 तारीख असणार आहेत 11 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर. ते थोडं त्यांनी कॉशियस राहिलं पाहिजे. तर त्यानंतर महत्त्वाचा डाटा आहे तो म्हणजे ऑप्शन चेन आपण पाहणार आहोत की मार्केटचं ऑप्शन चेन कशी होती मागील आठवड्यात. तर मागील आठवड्यात जर पाहिलं तर शुक्रवारी जाता काय झालं होतं की फुल डे म्हणजे क्लोजिंगला काय झालं होतं 3:30च्या आसपास. फुल डेचा काय होता, कॉल OI चेंज किती झाला होता, 1.42 करोड झाला होता. तेच पुट OIचा चेंज किती झाला होता, 1.59 करोड झाला होता. हे तुम्ही चेंजेस पाहू शकता की मार्केटमध्ये ह्या चेंजेस झाले होते की म्हणजे पुट ट्रॅक्टर्स म्हणजे सपोर्ट जो मार्केटला मिळाला होता 24,700 पासून 24,720 पासून जो मार्केटला जो सपोर्ट मिळाला होता. मी एक शॉर्ट्स पण अपलोड केली होती माझ्या चॅनलवरती, मी ते एक्झॅक्ट आपण सांगले 24,700चा जो आहे तो चांगला सपोर्ट आणि स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. एक्झॅक्ट मार्केटने त्या रेंजमधून मार्केटने एक चांगला रिव्हर्सल घेतलेला आहे. तुम्ही शॉर्ट्स पण पाहू शकता आणि मी डेली तिथे हा माझे निफ्टीचे लेवल्स मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मार्केटचे डेली अपडेट्स येत राहतील. तर मार्केटनं पण 24,700च्या लेवलने रिव्हर्सल घेतली. ते का रिव्हर्सल होणार होती हे पण मी तिथे सांगितलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिला तर ऑप्शन चेनचा डाटा जर आपण हा पाहिला तर तुम्ही पाहू शकता इथं ऑप्शन चेनचा डाटा आपण इथं थोडासा कव्हर करूया. तर आता सध्या मार्केट 24,750ला आहे, जे की कव्हर होऊन चांगलीच रिकव्हरी दिली होती 24,730 पासून. जर पाहिलं तर खाली सपोर्ट बघा तुम्ही 24,700ला पण चांगला सपोर्ट आहे. 76 लाख OI आहेत तिथे ॲज कम्पेअर टू द 60 कॉल OIला. आणि त्याच्या खाली जर गेला तुम्ही 24,700 नंतर 24,550 तर 24,700ला चांगला सपोर्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता 24,700ला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटला खालच्या साईडला. हेच मी ऑप्शन डाटा पण त्या दिवशी पण पाहिला होता. मग त्यानंतर जर तुम्ही रेजिस्टन्स जर पाहिला तर रेजिस्टन्स 24,800 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हा 24,800चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटला. हा पाहणं गरजेचं आहे की बाबा मार्केट कसं रिॲक्ट करते. समजा मार्केट 24,750लाच टिकून थोडा वेळ टिकून समजा जर ब्रेकआउट दिला
सुरुवातीचे 15-20 मिनिटं समजा मार्केट टिकलं 24,750 800च्या लेवल, तिथून जर ब्रेकआउट दिलं तर एक स्ट्रॉंग मुवमेंटसाठी मार्केट तयार असणार आहे. कुठंपर्यंत 24,900च्या लेवलपर्यंत, म्हणजे 24,860-70च्या लेवलपर्यंत मार्केट असणार आहे. कारण 24,900ला सहजासहजी मार्केट तुटणार नाही, कारण एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स तिथे आहे. तर हा पाहिला आपण निफ्टीचा ऑप्शन चेनचा डाटा. तर मित्रांनो, आपण कोणते कोणते पॉईंट कव्हर केले ते आपण पाहूयात. त्यानंतर आपण निफ्टीचे आपण पॉईंट कव्हर केले. निफ्टी 50ची काय कोणती रॅली होती, FIDIचा डाटा काय होतो तो आपण ट्रॅक केला. त्यानंतर कोणते महत्त्वाचे ट्रान्सेप्ट्स आले ते आपण केले. GST काउन्सिल पाहिली, म्हणजे कोणते त्याबद्दल आपण न्यूज कव्हर केली. त्यानंतर इन्फ्लेशन डाटा कोणते कोणते 2 येणार आहेत. 11 सप्टेंबरला एक येणार आहे USचा आणि 12 सप्टेंबरला येणार आहे इंडियाचा. आणि त्यानंतर आपण शेवटला ऑप्शन चेन आपण ॲनालिसिस केलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.